नमस्कार. द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड. आधीच्या व्हिडिओमध्ये आपण पार्ट 9 पाहिला आणि आज आपण पाहणार आहोत पार्ट 10. तर मी कंटिन्यू करते. अंतर्मनाची शक्ती वापरा, आपोआप संपत्ती प्राप्त होईल. जर तुम्ही आर्थिक अडचणीत असाल, महिन्याच्या दोन्ही टोकांची कशीबशी गाठ पडत असेल, तर याचा अर्थ असा होतो की तुम्ही तुमच्या अंतर्मनाला हे पटवलेलं नाही की तुमच्याजवळ भरपूर पैसा आहे आणि तुम्ही थोडी बचतही करू शकता. तुम्ही अशा अनेक लोकांना ओळखत असाल जे आठवड्याचे काही तासच काम करतात आणि रगड पैसा कमवतात. ते अधिक कबाड कष्ट करत नाहीत, इतरांची गुलामीही करत नाहीत. या गोष्टीवर विश्वास ठेवू नका की केवळ निढळचा घाम गाळून आणि कबाड कष्ट करून श्रीमंत होता येतं. नेहमीच तसं नसतं. जीवनाचा प्रयासरहित मार्ग सर्वोत्तम आहे. तुम्हाला जे आवडतं ते काम करा आणि त्या मनपसंत कामापासून मिळणाऱ्या आनंदासाठी आणि रोमांचासाठी ते काम करा. मला लॉस एंजेलिस इथला एक ऑफिसर माहीत आहे. तो महिन्याकाठी 6 आकडी पगार मिळवतो. मागच्याच वर्षी त्यानं 9 महिने जहाज प्रवास करून जगातल्या प्रेक्षणीय स्थळांना भेटी दिल्या. तो मला म्हणाला की मला मिळणारे पैसे माझ्या पात्रतेनुसार मिळत आहेत. त्यानं मला हेही सांगितलं की माझ्या कंपनीत असे कितीतरी लोक आहेत ज्यांना मला मिळणाऱ्या पगाराच्या 10व्या भागा इतकाच पगार मिळतो. खरं तर त्या लोकांना माझ्यापेक्षा अधिक व्यावसायिक ज्ञान आहे आणि ते माझ्यापेक्षा अधिक चांगल्या रीतीनं व्यवसाय करू शकतात. पण त्यांच्यात महत्त्वाकांक्षेचा आणि सर्जनशील विचारांचा अभाव आहे. त्यांना त्यांच्या अंतर्मनाच्या चमत्कारात रुची नाही. मनाची संपत्ती. शेवटी संपत्ती ही व्यक्तीच्या अचेतन विश्वाखेरीज दुसरं काहीच नाही. मी लखपती आहे, मी करोडपती आहे असं म्हणून तुम्ही लखपती किंवा करोडपती बनू शकत नाही. तुमच्या मानसिकतेत संपत्तीची आणि समृद्धीची कल्पना निर्माण करून तुम्ही संपत्तीची चेतना विकसित करू शकता. आधाराची अदृश्य साधनं. अधिकतर लोकांच्या बाबतीत अडचण ही असते की त्यांच्याजवळ आधाराची अदृश्य साधनं नसतात. जेव्हा व्यवसायात मंदीची लाट येते, शेअर बाजार कोसळायला लागतो किंवा गुंतवणुकीत फायद्याऐवजी नुकसान व्हायला लागतं, तेव्हा ते असह्य बनतात. अशा असुरक्षिततेचं कारण म्हणजे त्यांना अचेतन मनाच्या समृद्ध खजिन्याचं दार कसं ठोठवावं हे माहीत नसतं. त्यांच्या आत दडलेल्या अक्षय पात्रासारखा या भांडाराशी ते परिचित नसतात. एखाद्या मानसिकता गरिबीची असेल तर तो नेहमी दारिद्र्याच्या दलदलीत रुतून बसेल, तर दुसरीकडे ज्याचं मन संपत्तीच्या विचारांनी काठोकाठ भरलेलं असतं, त्याच्या भोवती त्याला हव्या असलेल्या वस्तूंची रेलचेल असते. तुम्ही दरिद्री जीवन जगावं हे कधीच अपेक्षित नसतं. तुम्ही अमाप पैसा मिळवू शकता, तुम्हाला हवी असलेली प्रत्येक गोष्ट मिळवू शकता आणि तरीही भरपूर बचत करू शकता. त्यासाठी तुम्ही तुमच्या मनातून चुकीच्या कल्पना स्वच्छ करून त्या जागी नवीन विचार निर्माण करायला हवेत. गरिबीची मानसिकता बदला, दारिद्र्य दूर होईल. संपन्नतेच्या दिशेने तुमची वाटचाल सुरू होईल. संपत्तीची चेतना जागवा. कदाचित हे प्रकरण वाचताना तुम्ही म्हणत असाल, मलाही धनसंपत्ती आणि यश हवं आहे. मग एक काम करा, रोज जवळजवळ 5 मिनिटं स्वतःशी धन, यश हे शब्द वारंवार म्हणा. या शब्दांमध्ये कमालीची ताकद असते. असं केल्यानं तुमच्या मनाच्या जहाजाचा नागर त्या शक्तीत रुतेल आणि मग या शब्दांच्या स्वभावाशी, गुणांशी मिळती जुळती परिस्थिती तुमच्या जीवनात निर्माण होईल. तुम्ही फक्त मी धनवान आहे एवढंच म्हणत नाही, तर तुमचं अंतस्थ असलेल्या खऱ्या शक्तीवर विसंबून राहता. इतकंच नव्हे तर संपत्तीचे तुम्ही जितके जास्त चिंतन कराल, तितकेच संपत्तीची भावना, जाणीव तुमच्या मनात घर करून राहील. या गोष्टीची मनात पक्की गाठ बांधा की संपत्तीची जाणीव संपत्ती निर्माण करीलच. तुमचं अंतर्मन बँकेसारखं असतं, एक प्रकारची सार्वत्रिक वित्तीय संस्था. जिच्यात ठेवलेली असते ठसवलेली प्रत्येक गोष्ट ती वाढवते.
मग तो संपत्तीचा विचार असो वा दारिद्र्याचा. म्हणून संपत्ती निवडा. संपत्तीबद्दल तुमची सकारात्मक विधानं असफल का होतात? मी गेल्या कित्येक वर्षात अनेक लोकांशी बोलतो आहे ज्यांची नेहमीच ही तक्रार आहे. मी अनेक आठवडे अनेक महिने म्हणत राहिलो मी श्रीमंत आहे, समृद्ध आहे, पण तसं काही घडलंच नाही. मला असं दिसून आलं की ते म्हणतात मी श्रीमंत आहे, मी समृद्ध आहे, तेव्हा त्यांच्या अंतर्मनात त्यांना असं वाटत होतं की ते स्वतःशीच खोटं बोलत आहेत. एका माणसानं मला सांगितलं मी श्रीमंत आहे अशा सकारात्मक विधानांचा जप करता करता मी थकलो. आता तर माझी परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. मी जेव्हा हे वाक्य म्हणत होतो तेव्हाच मला कळत होतं की ते खरं नाही. त्याच्या अशा जाणिवेमुळे त्यांची विधानं त्यांच्या बाह्य मनानं नाकारली आणि तो वर जे काही म्हणत होता ते व्यर्थ ठरलं आणि त्याच्या विपरीत परिस्थिती त्याच्या पदरी पडली. तुमची सकारात्मक विधानं तेव्हाच खरी ठरतात जेव्हा ती अशा रीतीने ठासून म्हटलेली असतात की त्याच्यापुढे तुमच्या इच्छेत आणि कल्पनेत कोणताही मानसिक संघर्ष किंवा विवाद निर्माण होत नाही. या माणसाच्या सकारात्मक विधानांनी परिस्थिती अधिकच बिघडली, कारण ती खरी नाहीत असं त्याला वाटत होतं. त्यामुळे त्यात अभावाबरोबरच तंगीही सूचित होत होती. तुमचं अंतर्मन तुम्ही उच्चारलेले फक्त शब्द आणि विधान स्वीकारत नाहीत, तर तुम्हाला ते मनापासून खरं वाटतं तेच स्वीकारतं. अंतर्मन केवळ प्रबळ आणि वर्चस्व शक्तिशाली कल्पना किंवा विश्वास स्वीकारतं. सकारात्मक इच्छेसाठी सकारात्मक कल्पना वापरा. नकारात्मक कल्पनेला अजिबात थारा देऊ नका. मानसिक संघर्ष टाळा. ज्या लोकांच्या बाबत मानसिक संघर्षाची अडचण असेल त्यांच्यासाठी तो संघर्ष दूर करण्याचा पुढील मार्ग अगदी आदर्श आहे. पुढील व्यावहारिक विधान पुन्हा पुन्हा विशेषतः झोपी जायच्या आधी म्हणा. रात्रंदिवस मी माझ्या आवडीच्या रुचीच्या बाबत समृद्ध होत जात आहे. अशा सकारात्मक विधानानं कोणताही वाद, कोणतेही मतभेद निर्माण होणार नाहीत, कारण ते तुमच्या अंतर्मनाच्या ठशांच्या विरोधात नाही. माझ्याकडे एक व्यावसायिक आले ज्यांची विक्री आणि आर्थिक स्थिती अत्यंत डबघाईला आलेली होती. ते खूप चिंतेत होते. मी त्यांना सुचवलं की आपण आपल्या ऑफिसमध्ये बसून शांत होऊन हे वाक्य वारंवार म्हणावे, माझी विक्री दिवसेंदिवस वाढत आहे. या वाक्यामुळे त्यांच्या बाह्य मनात आणि अंतर्मनात सहकार्य निर्माण झालं आणि त्यांना हवे होते तसे परिणाम प्राप्त झाले. नकारात्मक विधानं म्हणजे कोऱ्या चेकवर सही करणं. जेव्हा तुम्ही अशी विधानं करता की एवढ्यानं काही भागायचं नाही, खूप चणचण आहे, कर्जाचा हप्ता न भरू शकल्यामुळे मी बहुतेक घर गमावून बसेन वगैरे, तेव्हा तुम्ही नकळत कोऱ्या चेकवर सही करत असता. जेव्हा तुमच्या मनात भविष्याबद्दल खूप भीती असते तेव्हाही तुम्ही असा कोरा चेकच सही करत असता आणि नकारात्मक परिस्थितीला तुमच्याकडे आकर्षित करत असता. तुमच्या भीतीला आणि तुमच्या नकारात्मक विधानांना तुमचं अंतर्मन तुमची विनंती म्हणून स्वीकारतं आणि तुमच्या जीवनात अडथळे, विलंब, अभाव आणि मर्यादा आणायला कटिबद्ध होतं. तुमचं अंतर्मन तुम्हाला चक्रवाढ व्याज देतं. ज्याच्यात संपत्तीची भावना आहे त्याला अधिक संपत्ती मिळेल. ज्याच्या मनात अभावाची भावना आहे त्यांना अभाव अधिक वाढवला जाईल. तुमच्या अंतर्मनात तुम्ही जे जमा करता त्याची ते वृद्धी करतं, त्याचा गुणाकार करतं. रोज सकाळी जेव्हा तुम्हाला जाग येते तेव्हा तुमच्या अंतर्मनात समृद्धी, यश, संपत्ती आणि शांतीचे विचार दाखल करा. त्या संकलांचं चिंतन करा, मनन करा. तुमच्या मनाला त्या विचारात शक्य तितकं गुंतवा. हे रचनात्मक विचार तुमच्या अंतर्मनात मुद्दलासारखे जमा होऊन तुमच्यासाठी समृद्धी, भरभराट आणि मुबलकता आणतील. बी पेरल्यावर त्याच्या वाढीसाठी वेळ द्या. तुम्ही बहुतेक असं म्हणत असाल, अरे मीही तसंच केलं आणि तरीही काहीच घडलं नाही. तुम्हाला अपेक्षित परिणाम मिळाले नाहीत कारण बहुधा तुम्ही अशा सकारात्मक विधानांच्या उच्चारानंतर पुढच्या 10 मिनिटातच भीतीच्या विचारात गढून गेला असाल.
त्यामुळे तुमचं सकारात्मक विधान अमान्य झालं. जेव्हा तुम्ही एखादं बीज जमिनीत पेरता तेव्हा त्याला त्याच दिवशी खणून काढत नाही, तर तुम्ही त्याला मूळ धरू द्यायला लागता, वाढायला वेळ देतात. समजा तुम्ही असं म्हणणार असाल, मी हा खर्च करू शकणार नाही, अशा वेळी तुम्ही मी हा खर्च म्हणताच थांबवा. पुढचे नकारात्मक शब्द म्हणूच नका. उलट हे वाक्य रचनात्मक वाक्यात रूपांतरित करा. जसं माझी सगळ्या बाबतीत भरभराट होणार आहे. नकारात्मक विचार टाळा, ते तुमच्या प्रगतीच्या वाटेतील अडसर आहेत. संपत्तीचा खरा स्रोत मनातील विचार. तुमच्या अंतर्मनाजवळ विचारांची कमतरता कधीच नसते. त्यांच्यात असे असंख्य विचार आहेत जे तुमच्या बाह्य मनात प्रवाहित होऊन अनेक रीतीनं तुमच्या खिशात अमाप पैसा भरण्याच्या तयारीत असतात. ही प्रक्रिया तुमच्या मनात अविरतपणे चाललेली असते. मग शेअर मार्केट वर जाओ वा खाली, पाऊंडची रुपयाची किंमत वाढो वा घसरो, तुम्ही विकत घेतलेले बॉन्ड, शेअर किंवा बँकेतल्या तुमच्या खात्यातला पैसा यावर तुमची संपत्ती खऱ्या अर्थानं कधीच अवलंबून नसते. ही सगळी तर चिन्ह आणि प्रतीक आहेत. अर्थातच महत्त्वाची आणि उपयोगी, पण फक्त चिन्ह आणि प्रतीक. मी या मुद्द्यांवर जोर देऊ इच्छिते की जर तुम्ही तुमच्या अंतर्मनाला असं पटवून दिलं की संपत्ती तुमचीच आहे, ती नेहमी तुमच्या जीवनात बहरत आहे, तर ती तुम्हाला सदैव आणि अपरिहार्यपणे मिळेलच. मग ती तुमच्या जीवनात कोणत्याही रूपानं अवतीर्ण हो. तरंगीच्या दिवसांचं मूळ कारण विचारांचा प्रवाह अभावाच्या दिशेनं वाहणं. अनेक लोक असतात जे महिन्याची दोन्ही टोकं कशीबशी एक करत असतात. महिना कसा तरी पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतात. त्यांच्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी त्यांना खूप संघर्ष करावा लागतो. अशा लोकांचं संभाषण तुम्ही कधी ऐकलं आहे? सहसा त्यांच्या विचारांचा प्रवाह अभावाच्या एकाच दिशेने वाहत असतो. जे आयुष्यात यशस्वी झाले आहेत आणि जे चार चौघांपेक्षा ताठ मानेनं जगत असतात, त्यांच्यात हे लोक धिक्कार करतात. बहुतेक वेळा ते म्हणत असतात, अरे तो माणूस तर समाजकंटक आहे, तो उलट्या काळजाचा आहे, लबाड आहे. याच कारणामुळे ते नेहमी अभावात राहतात. त्यांना जी गोष्ट मनापासून हवी आहे त्याच गोष्टीचा ते धिक्कार करतात. त्याच्या अधिक धनवान सहकर्मचाऱ्यांची ते निंदा करतात, कारण त्यांना अशा लोकांची ईर्ष्या वाटते. इतरांच्या संपत्तीचा त्यांना हेवा आणि हव्यास वाटतो. तुमच्यापेक्षा अधिक धनवान लोकांची टीका करणं, त्याचा धिक्कार करणं म्हणजे संपत्तीला पंख देऊन तुमच्यापासून दूर उडून जायला लावणं होय. संपत्तीच्या मार्गातला एक सामान्य अडथळा. एक भावना अशी आहे जी बहुतेकांच्या जीवनात संपत्तीच्या अभावाचं कारण बनते. ती भावना आहे ईर्षेची. खूप लोकांना हे मान्य करणं जड जातं. उदाहरणार्थ, तुम्ही बँकेत गेला आहात. तिथे तुम्ही तुमच्या प्रतिस्पर्ध्याला खूप मोठी रक्कम जमा करताना पाहता आणि तुमच्याजवळ जमा करण्यासाठी अगदी क्षुल्लक रक्कम आहे. अशा वेळी तुम्हाला त्यांची ईर्ष्या वाटते. या भावनेतून बाहेर पडण्याचा एकच मार्ग आहे, तो म्हणजे स्वतःशीच म्हणणं, वा किती छान, त्या माणसाच्या समृद्धीत मला सुद्धा आनंद वाटतो. त्यांची संपत्ती अशीच उदंड वाढावी आणि वाढत जावी असं मी इच्छिते. ईर्ष्यात्मक विचार करणं विघातक आणि विध्वंसक आहे, कारण असे विचार तुम्हाला नकारात्मक स्थितीत ठेवतात. त्यामुळे संपत्ती तुमच्याकडे येण्याऐवजी तुमच्यापासून दूर निघून जाईल. जर तुम्हाला कधीही कुणाच्या भरभराटीची किंवा अमाप श्रीमंतीची ईर्ष्या वाटली किंवा चीड आली, तर चटकन असा दावा करा की तुम्ही त्या व्यक्तीसाठी शक्य तितक्या मार्गांनी अधिक संपत्तीची कामना करता. यामुळे तुमच्या मनातले नकारात्मक विचार प्रभावहीन होतील आणि तुमच्या स्वतःच्या अंतर्मनाच्या नियमाद्वारे तुमच्याकडे संपत्तीचा ओघ धोधो व्हायला लागेल. म्हणून म्हणतो, कधीही कुणाची ईर्ष्या करू नका. तो अधोगतीचा मार्ग आहे. निंदा सदैव वर्जते. तुमच्या म्हणण्यानुसार कुणी तर खरोखरच अप्रामाणिक मार्गाने पैसा गोळा करत असेल आणि त्याबद्दल तुम्ही त्यांची टीका वा चिंता करत असाल,
तसं करणं सोडून द्या. जरी तुमची त्याबद्दलची शंका खरी असली तरी तुम्हाला माहीत असायला हवं की तो मनाच्या नियमांचा उपयोग नकारात्मक रीतीने करत आहे. योग्य वेळ आली म्हणजे मनाच्या नियमानुसार जे व्हायचं ते होईलच. त्याचे परिणाम त्यालाच भोगायला लागतील. तुम्ही फक्त इतकीच काळजी घ्या की त्यांची निंदा केल्यानं तुमची नकारात्मक स्थितीत जाता, म्हणून तुम्ही त्यांची निंदा करू नये. लक्षात असू द्या की प्राप्तीसाठी अडथळा किंवा अडसर तुमच्या स्वतःच्याच मनात असतो. आता तुम्हाला हे कळलं आहे तेव्हा तुम्हीच तो मानसिक अडथळा दूर करू शकता. प्रत्येकाशी मानसिकरित्या चांगले संबंध ठेवून तुम्ही हा अडसर दूर सारू शकता. निद्रा ही वैभवाची गुरुकिल्ली. रोज रात्री झोपण्यापूर्वी हे तंत्र वापरा. संपत्ती हा शब्द शांतपणे, सहजतेने आणि भावपूर्णतेने पुन्हा पुन्हा म्हणा. एखाद्या अंगाई गीताप्रमाणे हळूवारपणे त्या शब्दांची वारंवार उजळणी करा. तसे म्हणताना झोप आली म्हणजे शांतपणे झोपी जा. याचा परिणाम पाहून तुम्ही तोंडात बोटं घालाल. डोंगराच्या कड्यावरून कोसळणाऱ्या प्रपातासारखी संपत्ती तुमच्याकडे झेपावत येईल. तुमच्या अंतर्मनाच्या चमत्काराचं हे आणखी एक उदाहरण आहे. तुमच्या मनाच्या शक्तीला तुमच्या सेवेला लावा. सरळ मार्गांनी श्रीमंत व्हायचं ठरवा, तुमच्या अंतर्मनाच्या खात्रीशीर मदतीनं. 2. केवळ निढळचा घाम गाळून आणि कबाड कष्ट करून धन जमा करणं म्हणजे मेल्यानंतर सगळ्यात श्रीमंत होणं होय. तुम्हाला अधिक प्रयास करण्याची, कष्ट करण्याची गरज नाही. श्रीमंती हा एक अचेतन विश्वास आहे. तुमच्या मानसिकतेत, संपत्तीत कल्पना साकार करा. अधिकतर लोकांच्या बाबतीत अडचण ही असते की त्यांच्याजवळ आधाराचं अदृश्य माध्यम नसतं. झोपी जाण्यापूर्वी 5 मिनिटे स्वतःशी संपत्ती या शब्दांचा सावकाश आणि शांतपणे पुनरुच्चार करा आणि तुमचं अंतर्मन तुमच्या जीवनात तुम्हाला संपत्तीचा अनुभव देईल. संपत्तीची भावना संपत्ती निर्माण करते हे सदैव लक्षात असू द्या. तुमचं बाह्य मन आणि अंतर्मन परस्परांशी सहमत असायला हवं. तुम्हाला खरं वाटतं तेच तुमचं अंतर्मन स्वीकारतं. केवळ प्रभावशाली कल्पनाच तुमच्या अंतर्मनाद्वारे स्वीकारली जाते. ही प्रभावशाली कल्पना संपत्ती असायला हवी, दारिद्र्य नव्हे. संपत्तीबाबत तुमच्या मनातले कोणतेही मानसिक संघर्ष सोडवण्यासाठी पुढील सकारात्मक विधान वारंवार म्हणा. रात्रंदिवस मी माझ्या सगळ्या रुचींमध्ये समृद्ध होत आहे. तुमच्या व्यवसायात विक्रीचा आलेख पुढील वाक्याने उंचीवर न्या. माझ्या व्यवसायात होणाऱ्या विक्रीत दररोज सुधारणा होत आहे. मी दररोज पुढे जात आहे, प्रगती करत आहे आणि श्रीमंत होत आहे. पुरेसा पैसा हातात नाही आणि सगळी टंचाई आहे अशी वाक्य म्हणून कोऱ्या चेकवर सही करू नका. अशी विधानं तुमचं नुकसान दामदुपटीनं वाढवू शकतील. तुमच्या अंतर्मनाच्या खात्यात समृद्धी, श्रीमंत आणि यश या गोष्टी जमा करा आणि तुम्हाला या जमेवर चक्रवाढ व्याज देतील. तुम्ही हेतुपूर्वक, जाणीवपूर्वक जे सकारात्मक विधान करता त्याला काही क्षणांनंतर मानसिक पातळीवर नाकारू नका. त्यामुळे तुमचं सकारात्मक विधान प्रभावशाली ठरणार नाही. संपत्तीचा खरा स्रोत तुमच्या मनातले विचार आहेत. तुमची एक कल्पना लाखमोलाची असू शकते. तुम्ही शोधत असलेले विचार तुमचं अंतर्मन तुम्हाला उपलब्ध करून देईल. ईर्ष्या आणि द्वेष संपत्तीच्या मार्गात अवरोध निर्माण करतात. इतरांच्या समृद्धीत आनंद माना. संपत्तीच्या मार्गातला अडसर तुमच्या मनातच आहे. इतरांशी मानसिक स्तरावर चांगले संबंध बांधून तो अडसर आत्ताच नष्ट करा. धन्यवाद. तर माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला हे कमेंटद्वारे नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.